पाहताय प्रहार टीव्ही, सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यातील लांडाळा येथील आशा स्वयंसेविका पद रिक्त असल्याने ग्रामपंचायत लांडाळाने 24/6/2024 रोजी वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळा बाजार यांना पत्राद्वारे आशा स्वयंसेविका निवडीबाबत एकमत न झाल्याने 8 नावांची यादीचे पत्र पाठवून योग्य उमेदवार निवडीबाबत विनंती करण्यात आली। या पत्रात पूजा गुलाब वाठोरे या उमेदवाराचे नाव नर्सिंगचे पाठ्यक्रम व इतर शैक्षणिक पात्रतेच्या आधारे पहिल्या क्रमांकावर ठेवण्यात आले। मात्र लांडाळा येथे आशा स्वयंसेविका पदावर यादीत क्रमांक 4 वर असलेल्या उमेदवारांची निवड करण्यात आली। या निवडीवर पूजा गुलाब वाठोरे या इच्छुक उमेदवाराने आक्षेप घेत जिल्हाधिकारी हिंगोली, तालुका आरोग्य अधिकारी औंढा नागनाथ यांना तक्रार देत गंभीर आरोप केलेत। पूजा वाटोरे यांनी तक्रारीत नमूद केलंय की लांडाळा इथं आशा वर्कर पदासाठी एकूण 9 अर्ज होते। त्यापैकी ज्या महिलेची निवड करण्यात आली ती चुकीच्या पद्धतीने केली आहे। आशा वर्करपदी निवड झालेल्या महिलेचे अनुभव प्रमाणपत्र चुकीचे आणि खोटे आहे। वसमतच्या पतंगे हॉस्पिटलद्वारे हे अनुभव प्रमाणपत्र देण्यात आले। विशेष म्हणजे सदर महिला पतंगे रुग्णालयात कार्यरत असताना तिचे वय हे अवघे 15 वर्षाचे होते। अल्पवयीन असताना अनुभव प्रमाणपत्र कसं काय दिलं, यामुळे सदर प्रमाणपत्राची सखोल चौकशी करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। अनुभव प्रमाणपत्रावर दिनांक 21/10/2022 वय 28 वर्ष असा उल्लेख करण्यात आलाय, जे की आजचे वय 22 वर्ष असं आहे। सदर प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून झालेली निवड रद्द करून माझी निवड करावी व संबंधितांवर कार्यवाही करावी अशी मागणी पूजा गुलाब वाठोरे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात केली। तर लांडाळा येथील आशा स्वयंसेविका भरतीमध्ये जातीय वादातून पूजा गुलाब वाठोरे या मागासवर्गीय असल्यामुळे पात्र असताना सुद्धा निवड न करता इतर उमेदवारांची निवड करण्यात आली। पतंगे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी अनुभव प्रमाणपत्र दिले। एका 15 वर्षाच्या अल्पवयीन बालिकेला कशा प्रकारे रुग्णालयात ठेवले याची चौकशी करावी। संबंधित डॉक्टर यांनी हित संबंध राखण्यासाठी अनुभव प्रमाणपत्र देऊन शासनाची दिशाभूल केली, अशा डॉक्टरवर कारवाई करावी अशी मागणी रिपब्लिकन सेनेने केली आहे। या प्रकरणी प्रहार टीव्हीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलाश शेळके यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी कॅमेरासमोर प्रतिक्रिया देण्यास नकार देत सदर प्रकरणाची चौकशी तालुका आरोग्य अधिकारी औंढा नागनाथ यांना दिली असल्याचं सांगितलंय। लांडाळा येथील आशा स्वयंसेविकेची निवड जर अयोग्य पद्धतीने एका संशयास्पद अनुभव प्रमाणपत्राच्या आधारे झाली असेल तर ही बाब अत्यंत गंभीर आहे। सदर प्रकरणी प्रशासनाद्वारे चौकशी सुरू असून आता प्रशासन काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे। त्या महिलेचा 4 नंबरला नाव असताना फॉर्म भरताना 4 नंबरला नाव होतं आणि माझं 1 नंबरला नाव होतं। ग्रामपंचायतच्या ठरावानुसार त्या महिलेला 1 नंबरला बोगस कागदपत्र जोडल्यामुळे आणि डॉक्युमेंट्स बोगस लावले। माझं एवढं शिक्षण झालं आणि 4 नंबरचं महिलेचं नाव होतं ना, तिलाच घेतलं। माझे डॉक्युमेंट्स ओरिजिनल असताना माझे कागदपत्र वगळण्यात आले। मला आता शासनाने न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे। आम्ही मागासवर्गीय असल्यामुळे त्यांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला काय लांडाळा तालुका औंढा नागनाथ जिल्हा हिंगोली येथे आशा वर्करच्या संदर्भामध्ये जी भरती झालेली आहे त्याच्यामध्ये मागासवर्गीय असलेली आमची भगिनी पूजा गुलाब वाठोरे ह्यांची शैक्षणिक पात्रता ही HSC व नर्सिंग असताना सुद्धा जवळा बाजार येथील जातीवादी मानसिकतेचे वैद्यकीय अधिकारी यांनी पूजा वाठोरे ह्या केवळ मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांची पात्र असताना सुद्धा नियुक्ती न करता त्यांच्या जागी सवर्ण असलेल्या दीपाली ह्या महिलेची केवळ HSC या शैक्षणिक पात्रतेच्या आधारावर आशा वर्कर म्हणून नेमणूक केलेली आहे। तर अशा वैद्यकीय अधिकाऱ्यावर अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करावा व आमची मागासवर्गीय भगिनी पूजा गुलाब वाठोरे यांना सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यावे, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही आंदोलनाचा इशारा या ठिकाणी देतो। खासगी डॉक्टरने प्रमाणपत्र दिलं, त्या आधारे त्या डॉक्टरने नियुक्ती केल्या तर बोललं जातं काय? या संदर्भात आमच्या माहितीपासून असं समजलेलं आहे की संबंधित डॉक्टर हे खाजगी डॉक्टर आहेत पतंगे हॉस्पिटलचे आणि या ठिकाणी त्यांनी या महिलेला अनुभवाचं प्रमाणपत्र दिलेलं आहे। ॲक्च्युली ज्यावेळेस या महिलेची 2019ला 12वी झालेली आहे आणि हे 2017 पासून या महिलेला त्या ठिकाणी
परिचारिका म्हणून किंवा सेविका म्हणून त्या ठिकाणी ते अनुभव प्रमाणपत्र देतात. आणि यावेळेस त्या महिलेचं वय हे नाबालिक आहे, 15 ते 16 वर्षाचं आहे. आणि 15 वर्षाच्या बालिकेला या ठिकाणी बालकामगार म्हणून त्या हॉस्पिटलमध्ये कशा प्रकारे ठेवण्यात आलं ह्याची सुद्धा चौकशी या ठिकाणी केली पाहिजेतात. आणि संबंधित डॉक्टर यांनी या संबंधित महिलेला जी नेमणूक दिलेली आहे याचे हितसंबंध राखण्यासाठी अशा प्रकारचं प्रमाणपत्र देऊन शासनाची दिशाभूल केलेली आहे. म्हणून अशा डॉक्टरवरही बालप्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्यात यावी अशी आमची मागणी आहे.